मी आता सध्या बीबी या गावामध्ये आहे व या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणचे चिखला गावातील नागरिक आलेले आहे। काल दिवसभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियाने जे आपण व्हिडिओ बघितले ती नेमकी सत्य परिस्थिती काय आहे आपण दोन्ही पण बाजू आपण बघणार आहोत। त्यापैकी एक बाजू या ठिकाणी आपल्या बरोबर त्या गावचे नागरिक आहे, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांची बाजू पण जाणून घेणार आहे। दादा तुमचं नाव काय व तुम्ही कुठं त्याच गावात राहता का? मी संजय मुंडे, माजी सरपंच चिखला। सत्य परिस्थिती म्हणजे अशी आहे की 3 तारखेला म्हणजे घटनाक्रम सुरुवातीपासून काय काय घटना कशा घडल्या त्या गावातल्या नेमक्या पार्ट्यांची काय परिस्थिती आहे, नेमकं याला राजकीय रंग आहे का दुसरं वस्तुस्थिती काय? सगळं कोणी म्हणतं का पुतळा काढायवरून हे असं झालं, नेमकी वस्तुस्थिती काय? पुतळा काढण्याबद्दल कोणाचाच विरोध नाही। पुतळा 3 तारखेला अज्ञात व्यक्तींनी बसवल्यानंतर आमच्या गावात 2 मिटिंगा झाल्यानंतर 2-3 जागा फिक्स केल्या। त्यापैकी एक जागा ग्रामपंचायतची गावकऱ्याच्या वतीनं ठरवण्यात आली आणि त्याच्यानंतर मग ते प्रकरण थोडं स्टॉप राहिल्यानंतर मग 16 तारखेला एक जागेचा विषय नेमका काय झाला? म्हणजे जागेवरून मतभेद होते का पुतळ्यावर? म्हणजे इथं बसवा का तिथं बसवा? नाही, जागेवरून मतभेद नव्हते। फक्त ती जागा कशी होती, सार्वजनिक सर्व गोरगरिबाचे गावाचे लग्न होतात हे त्यांना बिन मान्य होतं, त्यांच्या बिन मंडळीला मान्य होतं की बुवा ही जागा चुकीची झालेली आहे। त्यांनी पण कबूल केलं आणि कबूल केल्यानंतर मग गाव पातळीवर आम्ही मिटिंगा घेऊन पाटील साहेब स्वतः मिटिंगला हजर होते। त्यानंतर मग तो विषय त्या बैठकीत ठरलं की बाबा ते ग्रामपंचायतमध्ये घ्यायच्यानंतर मग तो विषय थोडा थांबल्यानंतर मग त्यांनी कोणतीच हे न केल्यामुळं मग त्याची ग्रामपंचायतनं तक्रार केल्यामुळं SDO साहेबाकडून ग्रामपंचायतला पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ते पुतळा हटवण्याचं पत्र SDO साहेबांनी ग्रामपंचायतला सादर केल्यानंतर 20 तारखेला आता मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगायची म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी माझ्या साडूच्या गावी होतो, आमोना या ठिकाणी जावळाचा कार्यक्रम होता। त्या गावी मी तिथं असताना मला या गोष्टीची कोणती कल्पना नव्हती आणि गावात हे प्रकरण घडल्यानंतर मी 8:30 ते 9च्या दरम्यान मी गावी आल्यानंतर तालुका अध्यक्ष बळीभाऊ मापारी आले। त्यांनी ह्या प्रकरणावर तोडगा काढला। बळीभाऊ मापारींनी हे प्रकरण पूर्ण मिटवण्याचा प्रयत्न केला। प्रकरण मापारी कोण आहे? तालुका अध्यक्ष आहे, शिवसेनेचे लोणार तालुका अध्यक्ष। त्यांनी खासदार साहेबासोबत बोलणं करून दिलं, दोन्ही मंडळीचं सहमत झालं। पण त्याच्यानंतर काय बदल झाला आणि त्याच्यानंतर मग 3च्या नंतर धरपकड सुरू झाली आणि मी घरी नसताना आम्ही त्या कोणत्याही प्रकरणात हजर नसताना माझ्या पत्नीचं नाव आलेलं आहे। आम्ही दोघं पती पत्नी आमोणा या ठिकाणी होतो। मी त्या ठिकाणचे CCTV फुटेज पण आता मागवलेले आहे। ठीक आहे दादा 2 मिनिटे तुम्ही राहिला त्या गावातच आहे का? चिखला काकड, विष्णू लक्ष्मण वाघ। काय घटना झाली ती? नेमकी घटनाक्रम कसा होता? नेमकी कारण काय याच्या मागे? कारण असे त्याला दखल करून गावातून वंजारी समाज काढून द्यायचा। आम्हाला जगणं कठीण झालं, आमच्या बाहेरगावी लोक जायले, काही लक्ष्मीला दुधाला जायचं असलं दक्षिली अशी झाली। माझा मुलगा 8 वाजता लोणारहून येईल आणि त्यानं नाव सकाळी उचलून नेलेलं आहे। तिथे कॅमेऱ्या चेक करा लोणारलं दुकानच्या, तिथं जर नाही निघला तर मग म्हणा। अच्छा, पण तिथून इथं आल्याच्या नंतर भांडणसट मिटल्याच्या नंतर सगळं मिटलं। उचलला का बरं? नेमकं काय कारण? नाव टाकलं त्यानं, नाव टाकल्यामुळे उचललं ना। नाव टाकल्यावर उचलणारच ना, त्याने यादी दिलेली आहे। बरं याच्या मागचे कारण काय नेमकं? याचं काय कारण? हे कशामुळे घडलंय सगळं? हे फक्त काय करायचं, दखल करून पुढे यायचं फोकसमध्ये। अच्छा, फोकसमध्ये यायचं। फोकसमध्ये कोणाला यायचं नेमकं? त्या पोरील त्या अच्छा, ती काय राजकारणात ती पोरगी? राजकारणात येते, फोकसमध्ये यायचं। कोणत्या पक्षात येते? शिवसेनेत येते। काय उद्धव का शिंदे? उद्धव। अच्छा, उद्धव हे जे चाललंय हे तुम्हाला काय वाटतं? तुमचा महाराष्ट्रातील नागरिकांना काय संदेश? जे दिवसभर जे आता जातीपातीच्या बाबतीत बोलतं किंवा वंजारी मराठा असं एकंदरीत दिसतंय, तुम्हाला काय वाटतं नेमकं? अवघड वाटतं ना आम्हाला, जाती ना आमची बी असं कसं त्याच्या जातीबद्दल जर आम्ही बोललो त्याला अवघड वाटतं का नाही? पण ते आम्हाला काही बोलून राहिले ना। काल जरांगे आले, काहीच्या काही बोलले। आता गाड्या आहे त्याच्या गावात आता गाड्या आहे।
रोज संध्याकाळी सर्रात झोपत नाही ते, गावान फिरतात, गाड्या फोडल्या, घरं फोडली. सकाळी दुधाला जायचं भेवाटून राहिलं, लहान मुलाला दूध आणतो आम्ही उकड्याचं. तर विषय एकच आहे काका, की जी सोशल मीडियावर जी चर्चा होती की शिवाजी महाराजांचा पुतळा गावकऱ्यांना हटवायचा होता व ती पोरगी मधी गेली व त्याच्यामुळे त्या लोकांनी धरलं तिला. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. कॅमेरे येईन तिथं चेक करा ना. पाटील साहेब होते ना, पाटील साहेबांना कॅशिट काय हे मोबाईलमध्ये घेतले ना सानप साहेबांना. बरोबर. आता सानप साहेबा सस्पेंड करा. घटना घडली तेव्हा तुम्ही होते का? होतो ना आम्ही तिथं. घटना त्यावेळेस काय झालं? ते मुलीचे कपडे वगैरे फाटलेले ते कोणी फाडले? तिच्या भावजाईन फाडलेले, तिच्या भावजाईन फाडलेले. तुम्ही होते तेव्हा? हो, व्हिडिओ माझ्याजवळ. अच्छा आत्ता सध्या दाखवायचं असेल तर. अच्छा. मग तिथं डायरेक्ट खूप म्हणजे खूपच प्रकार. माणूस नाही दिसत तिथं. हां असं कसं? आम्ही जे ते चुकीचं नाही सांगत ना. बरोबर. हां, ठीक आहे काका, धन्यवाद. तुमचं नाव काय व तुम्ही त्याच गावात राहता का? मी त्याच गावात राहतो. माझं नाव दिलीप शंकर नागरे. अच्छा. सत्य परिस्थिती महाराष्ट्रातील लोकांना कळलं पाहिजे, कारण की बघा सत्य परिस्थिती आहे. शिवाजी महाराजाला अजिबात चिखल्यातून विरोध नाही. आज फक्त विरोध दाखवणं चालला. आमच्या समाजाला फक्त एकमेव कारण आहे की बुवा समाजाला विरोध हा समाज करतो हे दाखवणं चाललं. वास्तविक पाहता आमच्या इथं आज परत जोही कार्यक्रम झाला असेल त्या कार्यक्रमात आम्ही सगळे समभाव की बा ते आमच्या कार्यक्रमात ते आम्ही त्याच्या कार्यक्रमात वाटलं तर माझ्या लग्नातले व्हिडिओ तुम्हाला फुटेज दाखवतो. त्या समाजाचे पूर्ण महिला माझ्या लग्नात, मुलीच्या लग्नात, सगळे लग्नात आम्ही जी घटना जी घडली हे काय नेमकं की ते पुतळा काढायवरून त्या पोरगी मध्ये पडली आणि त्या तिथं कपडे मग त्यांनी फाडले वगैरे. काढण्याबद्दलचा खेद नाही. पुतळा आज मी सांगतो, पुतळा काढण्याबद्दलचा खेद नाही. फक्त खेद फक्त काय झालं की बा त्याचं जे नोटीस आलं होतं, ग्रामपंचायतला नोटीस लागलं होतं म्हणून तो स्टन केला. कपडे कोणी फाडले मग? कपडे तर ते कपडे कोण फाडे म्हणजे मी तुम्ही होते का तेव्हा? नाही, मी साईटलो होतो. गावात चर्चा काय मग? तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा काय? कपडेचं काय कारण आहे? गावात कपडे काढे म्हणजे तिथं सत्य काढा ना. सत्य काढायला अडचण नाही ना. काय आहे, जर चर्चा असन कोण कपडे फाडले असन त्याच्यावर गुन्हा व्हायलाच पाहिजे. बरोबर. कपडे फाडण्यावर फक्त सत्य बाहेर यायला पाहिजे ना. किंवा त्या फुटेज असन, तुम्हाला काय माहिती आहे नेमकं? CCTV कॅमेरे असतील, त्याच्या आधारे जर तुम्ही सत्य काढलं तर ते जे सत्य आहे त्याला दूध का दूध, पाणी का त्याच्यामध्ये पाणी. चर्चा असेलच ना, नेमकं काय झालं नेमकं? सत्य फक्त एवढंच आहे. वंजारी दिसला की नाव टाकणे, वंजारी दिसला की नाव टाकणे, वंजारी दिसला की नाव टाकणे, वंजारी दिसला की नाव टाकणे. सगळे वंजारीचे माणसं तिथे जमा नेऊन करायचे आणि मागं दहशत माजवायची. आज रोजी गावात बाईच्या ठिकाणी बाई नाही, माणसाच्या ठिकाणी माणूस नाही, घराच्या ठिकाणी घर नाही, दाराच्या ठिकाणी दार नाही. कोणीच गावात राहिलं रिकामं नाही. घाबरले सगळे. परगावचे लोक येतात, घाबरले. हां, परगावचे लोक येऊन दहशत माजून उचलून. ठीक आहे, धन्यवाद दादा. सरपंच जुनेवली येतो. हां, बोला ना. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव विजय डेफडे, माजी सरपंच हिडव तालुका. सरपंचाचे हे मिळून आणि यांच्या गावाचं नाव काय? किती किलोमीटर अंतर आहे तुमचं गाव इथून? हिडव जवळपास इथून 15 किलोमीटर होते. बरं. आता नेमकी सत्य परिस्थिती काय महाराष्ट्राला कळली पाहिजे. जय भगवान, जय शिवराय. या अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज असून शिवरायांच्या पुतळ्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आणि सरपंचाचा देखील त्या गोष्टीला कुठलाही प्रकारचा विरोध नव्हता. परंतु जी सार्वजनिक जागा वापरायची आहे त्या जागेवरून सर्वांच्यासाठी जो सोयीचं होईल असं ठिकाण सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं होतं. परंतु शिवरायांच्या नावाच्या आडून जो राजकीय प्रवास याच्यामध्ये सुरू झाला चिखला गावामध्ये, आणि मातृतीर्थ जिजाऊच्या जिल्ह्याला न शोभणारी घटना या गावामध्ये घडली. परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की शिवराय सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहेत. ज्या ठिकाणी मराठा समाजाचं एक बी घर ज्या गावामध्ये नाही त्या ठिकाणी देखील वंजारी समाजाने शिवरायांचे पुतळे उभारलेले आहेत. आणि सर्वजण आपण शिवाजी महाराजांची जयंती सर्व साजरी करत असतो. परंतु हा घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून शासनाने सत्य काय हे या महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांना कळलंच पाहिजेत. शासनाने योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, परंतु निर्दोष लोकांवर कुठल्याही प्रकारची शासनाने कारवाई करू नये. रोजच्या रोज 25-25 लोकांवर जर पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत असेल आणि मुळामध्ये या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने अत्यंत दिरंगाई केलेली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये दिरंगाई केले
सरपंचांनी आणि तेथील ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी शासनाला, पोलीस प्रशासनाला त्या बाबतीत सूचना केल्या होत्या, लेखीपत्र देखील दिले होते. परंतु शासन स्तरावरून कुठलीही कारवाई झाली नाही, म्हणून हा प्रसंग आज या गावामध्ये उद्भवलेला आहे. तरी जे कोणी या प्रकरणामध्ये गुन्हेगार असतील त्यांना, आणि ज्यांनी योग्य नियमाप्रमाणे, जी नियमावलीप्रमाणे काम केलं नाही, सरपंचांनी आणि त्या ग्रामपंचायतीने शासनाला कळवलं देखील होतं की या ठिकाणी वाद उद्भवू शकतो. आज सरपंचाची सामंजस्याची भूमिका होती, परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं सहकार्य त्यांना केलं नाही आणि हा प्रसंग ओढवला. दुसरा एक महत्त्वाचा विषय, जे महाराष्ट्रासमोर जे जातं आहे त्याच्यामुळंच वातावरण तापतं आहे की त्या मुलीचे जे कपडे, जे अंगवस्त्र पूर्ण तिच्या अंगावर म्हणजे नव्हते, विवस्त्र झाकिलं होतं तिला एकदम, त्याच्यामध्ये रिॲलिटी नेमकी काय आहे हां, तर आम्ही महाराष्ट्राला कळाली पाहिजे. प्रॉपर त्या गावचे नसल्यामुळे, परंतु चर्चा काय आहे नेमकी? जर कोणी महिलेचं वस्त्र फाडले असतील किंवा महिलेची आबरू चढण्याचा प्रयत्न केला असेल तर शासनानं, पोलीस खात्यानं त्याची चौकशी करून जे खरोखर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जर निर्दोष लोकांवर कारवाई झाल्यास समाजामध्ये प्रचंड संताप उसळू शकतो आणि याचं रूपांतर भविष्यामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्यामध्ये होऊ शकतं. आणि परत एकदा मी पोलीस प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो की ते ज्या गावचे जे लोकनियुक्त सरपंच आहेत, जनतेचे प्रतिनिधी आहेत, झुंडशाहीमुळं ते त्या गावामधून पसार झालेले आहेत, त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची पोलीस प्रशासनानं आत्तापर्यंत सुरक्षा दिलेली नाही. सरपंच आणि त्यांच्या कुटुंबाला झुंडशाहीपासून त्यांच्या जीवाला धोका आहे. पोलीस प्रशासनाने त्यांच्या कुटुंबाला त्वरित सुरक्षा द्यावी, अन्यथा याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील आणि पुढील परिणामांना जबाबदार पोलीस प्रशासन राहील. सरपंचाच्या घरावर बाहेरगावून आलेल्या अज्ञात लोकांनी सरपंचाच्या घरावर हल्ला केला. त्यांच्या घरातील कपाट, गॅस सिलेंडर, सोन्याच्या वस्तू आणि घरातील कपडे लत्ते सर्व अस्तव्यस्त केलेले आहेत. याची देखील पोलीस प्रशासनाने दुसरी बाजू म्हणून पाहावी आणि ज्या कोणी लोकांनी सरपंचाच्या घरावर हल्ला केला असेल त्या लोकांवर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या महिला सरपंचाच्या कुटुंबातील आहेत त्यांच्यावर देखील बाहेरून आलेल्या लोकांनी अन्याय, अत्याचार, दगडफेक केलेली आहे, त्यांच्यावर देखील काउंटर गुन्हे साईन झाले पाहिजे. आज सकाळीपर्यंत, रात्रीपासून सरपंचाच्या कुटुंबातील महिला रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत, परंतु कोणाच्या दबावामुळे, राजकीय दबावामुळे दुसऱ्या पार्टीवरती गुन्हे दाखल होऊ शकत नाहीत. कारण भांडण झालं तर भांडण एकातर्फी झालेलं नाही. असं कोणावर गुन्हे दाखलच होत नाही, जे कायद्यात येते कायद्यानुसारच चालतं. परंतु ज्यांनी कोणी सरपंचाच्या घरावर दगडफेक केली असेल त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे, हे महत्त्वाचं. आणि सरपंचाच्या परिवाराला पोलीस प्रशासनाकडून त्वरित आजच्या आज संरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. सरपंचाच्या जीवाला किंवा त्यांच्या परिवारातील लोकांच्या जीवाला जर काही झालं तर अखंड समाज संतापाच्या लाटेमध्ये दंगल उसळू शकते. याला जबाबदार सर्वस्वी पोलीस प्रशासन राहील, अशी आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी. त्याचे व्हिडिओ आहे, त्याच्या टी व्हीला, पेपरला बातम्या आहे. कारण जिथं जिथं वाद झाला, जिथं जिथं पुतळ्याला अडवणूक झाली त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आम्ही पुतळे बसवणारे लोक आहे. परंतु आम्हाला खरं पाहिजे, ते कोणीही असो, सख्खा घरातला भाऊ असला आणि तो चुकीचा असला तर आम्ही त्याला चुकीचा म्हणणार आहे. त्यामुळं काल जे प्रकरण झालं परवा, ते त्या ठिकाणी सत्य काय ते खऱ्या अर्थानं तपासलं पाहिजे. आपणही तिथं होतात, पण काय होतं की बऱ्याच ठिकाणी मॉबच्या दबावाखाली, लोकांच्या समुदायाच्या दबावाखाली आपल्याला काही गोष्टी बोलता येत नाही. ते आम्ही समजू शकतो, सत्य सगळं आपल्याला माहीत आहे. आपण आपल्या छातीवर हात ठेवून सांगा काय झालं. आणि ह्या चुकीच्या गोष्टीमुळं एका चुकीच्या माणसाला शिक्षा झाली इथपर्यंतचा हा विषय नाही आहे, किंवा त्या गावातल्या 25 चुकीच्या माणसाला शिक्षा झाली इथपर्यंतचा हा विषय नाही आहे. परंतु विषय हा आहे की त्या चुकीच्या विषयामुळं संपूर्ण राज्यात जातीजातीमध्ये तेढ निर्माण झाली आहे, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण झाली आहे, जातीजातीमध्ये भांडणं लागले. आणि छत्रपती शिवरायांची विटंबना करणारे किंवा त्यांना विरोध करणारे लोक काही आहे, अशा पद्धतीचा एक चुकीचा मेसेज चालला आणि तसे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले. बरं, जे व्हिडिओ व्हायरल करतात, जे मेसेज टाकतात, त्यांची काही चूक नाही, त्यांच्यापर्यंत जे माहिती गेली त्या आधारावर ते करतात. काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले, त्यांनी ती बाजू घेतली सदर त्या महिलेची किंवा त्या ठिकाणच्या लोकांची. त्यांचाही काही दोष नाही, कारण त्यांनाही सत्यता माहीत नव्हती. जे त्यांच्या कानावर आलं ती बाजू त्यांनी घेतली. परंतु सत्य काय आहे, या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या, या जगातल्या ज्या काही तपास यंत्रणा असतील सर्वोच्च, त्या सगळ्या तपास यंत्रणाच्या आधारावर तिथं तपास करावा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करावं. जर खरं असलं तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा देऊ. आम्ही कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा देऊ.
आमच्यावर काय गुन्हे लागलेत लागल, पण जर खरं असलं तर. पण खोटं असेल तर मात्र खोटं खपून घेऊ नका. आमची तुम्हाला पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, जे सत्य आहे ते समोर आणा. जे काय CCTV फुटेज असतील, जे काय असतील ते सगळं समोर आणा. जे प्रत्यक्षदर्शी असेल ते समोर आणा. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आड जाऊन कोणी राजकारण करू नये. हा राजकीय विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं दैवत आहे. त्यांच्यासाठी रक्त सांडायला बसलेलो आपण माणसं आहे. उद्याही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर कोणी वाईट बोलत तर त्याचे हातपाय तोडू इतकी हिंमत आणि धमक ठेवणारे लोक आम्ही आहे. त्यामुळं चुकीची गोष्ट आम्ही खपून घेणार नाही, परंतु सत्य गोष्ट तुम्ही मांडा, सत्य स्वीकारा. त्याच्यासाठी हे निवेदन आहे. आज गावागावात जाऊन अनेक लोक तिथं जाऊन जे काय घरावर दगडं मारतात, हे करतात, ते सगळ्या लोकांना थांबवा. आम्ही म्हणणार नाही की मराठा समाजाचे लोक आहे, पण जे कोणी असेल, काही लोक दुसरे घुसखोर करतात, संधीचा फायदा घेतात, असे काही लोक असतात जे मुद्दाम समाजात तेढ निर्माण करायचे असते, असे लोक असतात. त्या सगळ्या लोकांना आवर घाला आणि त्यांना गावात जाण्यापासून रोखा. आणि हे चुकीचं जे महिलावर पुरुषावर त्या ठिकाणी अन्याय होतो हे थांबवा, एवढी विनंती करण्यासाठी आज आलो. उद्या आम्ही सविस्तर सगळ्या जाती धर्माचे लोक या मतदारसंघात, या जिल्ह्यात, या राज्यात ज्या लोकांना सत्य आवडतं, सत्य पाहिजे, सत्य स्वीकारतात जे लोक, ते उद्या सगळे लोक आम्ही या ठिकाणी बोललो ते येतील आणि त्यांच्यासमोर आम्ही सत्य त्या ठिकाणी मांडू. आणि या राज्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत सत्य काय ते गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलो, हे निवेदन घेऊन आलो. उद्याही आम्ही या ठिकाणी सगळेजण येणार आहे. प्रत्येक जाती धर्माचा माणूस येणार आहे. परंतु तोपर्यंत चुकीच्या लोकांवर कारवाई करू नका, योग्य त्या माणसावर कारवाई करा. जर चुकीचीच कारवाई करायचं असेल तर सगळ्यांवरच करा, सगळेच त्याच्यावर, त्या गावावर करा, आमच्यावर करा, या सगळ्याच लोकांवर करा. ती मूळ मागणी आहे, ती मूळ मागणी आहे. साहेब, आमची मूळ मागणी आहे. त्यामुळे हे निवेदन घ्या. एक मिनिट विनोद भाऊ, चुकीचे गुन्हे मागे घ्या. उद्या सगळ्या गोष्टीवर बोलू आपण. आता हे निवेदन घ्या. साहेब गावात पुरेपूर बंदोबस्त नेमलेला आहे. नाही, पुरेपूर बंदोबस्त आहे साहेब. आता विषय तुम्ही सांगा की त्या दिवशी जरांगे पाटील साहेबांनी म्हणायचा विषय की जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की या पद्धतीचे कलम लावा. ऐका ना दादा, तुम्ही बोला नंतर. या पद्धतीचे कलम लावा, त्या पद्धतीचे कलम तुमच्या खात्याकडून लावणं सुरू आहे. आणि एखादा माणूस ज्याला कायद्याचा किंवा त्या गृह खात्याचा किंवा तुमच्या पोलीस खात्याचा किंवा SP साहेबाचे अधिकार कोणीही दिलेले नाही, परंतु ते सांगतात की याच्यावर पोस्ट लावा, या पोरीचं अपहरण झालं, हे पोरीचं अपहरण काय झालं हे तपासायला कोणी तयार. कुठलीही अथॉरिटी नसताना त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं पोलीस प्रशासन हे त्या लोकांवर गुन्हे दाखल करत आहे. आणि जे गुन्हेगाराची यादी आहे ती गुन्हा घडलाच नाही, परंतु 150-200वर तो आकडा वाढवण्याचा. आज 50ची यादी तयार झाली, उद्या 100ची यादी तयार होईल. आपण गावालाच जर पकडायचं असेल, तुमचे निकष हे डोळ्यानं पाहणारा किंवा तिथं असणाऱ्याचे जर निकष कायद्यात असेल साहेब, तर पूर्ण गाव जे 800-1000 लोक वस्तीचं जे गाव आहे, त्या आमची प्रामाणिक आमची मागणी आहे की या एकूणच्या एक माणूस जर त्या घटनेला ती घटना खोटी करून जर खरी दाखवायची असेल आणि ती जर खरी म्हणायची असेल तर गावकरी त्या घटनेशी कुठलाही संबंध नसताना गावकऱ्याला जर जबाबदार धरण्यात येत असेल तर आमचं म्हणणं आहे त्या गावात असलेली पूर्ण लोकसंख्या ही गुन्हेगार आहे आणि त्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करावे. निवडून 5-50-100 लोकांवर कोणाच्या आदेशानं हेतू पुरस्कार राजकीय द्वेषातून हे गुन्हे दाखल होणे पूर्णच्या पूर्ण आमचे महिला असतील, आमचे बालक असतील, आमचे म्हातारे माणसं असतील, आमचे तरुण पोर असतील, या लोकांवर रितसर गुन्हे दाखल करा अशी आमची मागणी आहे. त्याचं कारणच हे की आता पूर्ण गावच आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलंय, तर मग आता सर्वच घ्या, कोणताही हे करू नका, कोणाची हायगे आम्ही याच्यात बाबतीत करू नका, सर्वांनाच पकडा आता. आणि MILची तयारी आहे, महिलांची तयारी. तुम्हाला जर वाटत असेल साहेब काही करायचं तर आम्हाला सगळ्या यायचं, आम्हाला आमच्यावर आरोप टाका बाबा हे करा, कारण कसं हे बरोबर नाही ना. ऐका डॉक्टर साहेब, जर यांच्याकडून चिखलाचं संरक्षण होत नसेल ना तर सर्व वंजारी बांधवले त्या चिखलाचं सगळ्या समाजात काय सगळ्याच चला निवेदन दिलं. चला घ्या. एक मिनिट साहेब बोलले. साहेब एक मिनिट. कायदेशीर मार्गाने योग्य तपास आम्ही करू, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई. बाबा विनाकारण कोणी नाव सांगायला लागलं 300 नाव झाले. यादी दिली म्हणजे तो आरोपी आता तुम्हाला सांगतो, पाटील साहेबाला त्या ठिकाणून काढलं का? पाटील साहेबाला सत्य माहिती आहे, आमच्यापर्यंत आलं सगळं. तुम्हाला सत्य बोललं गेलं जात नाही. जाईल कोण? पोलीस डिपार्टमेंट हजर असताना खोटे गुन्हे दाखल करायचे तुम्हाला भाग पाडलं. आणि ह्या प्रत्यक्षस्थ म्हणजे तुम्ही फिर्यादी खरे त्याची उद्या बोलू त्या विषयावर. आज आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही
आम्ही इथं आलेलो आहे. खरं सर सांगते सर, याच्यात काहीच तथ्य नाहीये बरं. बघा, फक्त हे ना काय केलं तपास ताई मी सांगतो, तपास हा निपक्षपातीपणे ते होईल सर. ऐका सर, कायद्याच्या चौकटीत राहून पण तोपर्यंत मेसेज चुकीचा झाला ना राज्यात. आज रात्रीचं प्रोटेक्शन आमचं कोण करणार? माझे मालक घरी राहत नाही. सर मी काय म्हणते, आज आमचं प्रोटेक्शन आहे का काही? ठरवून ह्या गावामध्ये बाहेर गावातून गाडीचे भाड्याचे पैसे देऊन त्याला खर्चाला पैसे देऊन त्या गावामध्ये लोक पाठवून चालू आहे सध्या. ठरवून चालू आहे ते सगळं. दृष्टीने देखील आम्ही तर त्याच्यावर कारवाई करा फक्त. यांना संध्याकाळी या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे. आमची मागणी आहे किंवा उच्चस्तरीय जी सीबीआय जगातली कुठली संस्था लावा. तुम्ही देशातली नका लावू. कोणा सीसीटीव्ही कोणत्या व्हिडिओत जर कोणी दिसलं तर आम्ही कायदेशीर त्याला काय जे व्हायचं तपास पण विनाकारण जे फुटेज ताब्यात त्याच्यात घेतले का? त्याच्यावर सगळं ताब्यात घेतलंय आम्ही, सगळं फुटेज कायदेशीर ताब्यात तपास घेतलेलं होत आहे. आहे. सगळं तपास होत आहे. ओके ठीक आहे, चला फक्त आता न्याय देऊ, उद्या आपण ठरवू. याच्यानंतर सर काय होईल तर उद्या आपण त्याच्यावर ठरवू भूमिका. शांततेचा सगळ्याला एक विनंती आहे, सगळे शांततेनं घरी जायचं, शांततेनं यायचं. उद्या सुद्धा शांततेने या, शांततेनं जा. कुठल्याही चुकीच्या घोषणा देऊ नका, कुठल्याही समाजविरोधी एखाद्या घोषणा देऊ नका. आपण सगळ्या जाती धर्माला मानणारे लोक आहे, सगळ्या महापुरुषाला मानणारे लोक आहे. त्यामुळे आपल्याकडून एकही चूक होऊ देता कामा नये, एकही चूक आपल्याकडून होऊ देता कामा नये. आपण कुठल्याच्या जाती धर्माच्या विरोधात नाही, आपण सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारे लोक आहे. बाहेरून येणारे लोक